सुद्धा पुरुषाला आवडेल अशा पद्धतीने सुंदर दिसलं पाहिजे, असंच अप्रत्यक्षरित्या आपल्यावर बिंबवलं गेलंय. आणि हे कुठल्या एका ठिकाणी नाही हा, पूर्ण जगभर एकच कथा आहे. एका देशात म्हणे तिथल्या पुरुषांना आवडतात म्हणून बायकांच्या माना उंच करतात. 7-8 वर्षाच्या मुलींच्या गळ्यात लाकडाचे जाडे जाडे गोल ठोकतात. मुली जशा वाढतात तशा माना उंच होत जातात. आम्हाला उंच मानेचे पुरुष आवडतात असं जर का आपण म्हटलं तर कुणी असं करून घेईल का हो? कुणी मोठा कशाला, लहानसं पोरही नाही करून घेणार. संस्कृतीच्या नावाखाली ठोका गोळे मानेत हे स्त्रीच करू देते. पाश्चिमात्य देशात उंच टाचेचे सँडल, घट्ट स्कर्ट्स आणि चीनमध्ये लहान पावलांचं म्हणे हे सौंदर्यवर्धक असतं. लहानपणापासून लाकडी बूट पायात घाला मग सगळ्यांनी. आणि या सगळ्यामुळे स्त्रीची हालचाल आणि हालचालींची कुवत कमी होते हे नाही लक्षात येत कोणाच्या. आपल्याकडे दागिने म्हणजे तोच प्रकार. या वेड्या येतो दागिने यांनी जर का शरीराला काही शास्त्रीय फायदा होत असेल तर चला तो पुरुषांनाही होऊ देत की. छे, पुरुष जातीने स्वतःला आणि मुलग्यांना कधीही कसाही धक्का लागू देणार नाहीत याची पुरेपूर सोय केलेली दिसते. आधी काळा रंग, गोरा रंग हा ट्रेंड होता. आता जाड बारीक हा आहे. त्यासाठी वाटेल ते कष्ट सगळ्या स्त्रिया अगदी बिनदिक्कत करतायत. पुरुषांना तुम्ही कशा हव्या आहात याचा विचार, पण तुम्हाला तुम्ही कशा हव्या आहात याचा काही विचार आहे का? तुम्ही स्वतःचीच किंमत कमी करून घेतली आहे, एक प्रॉडक्ट बनून राहिलात आणि अजूनही त्यातच रमला आहात. तुमचं कमॉडिफिकेशन होतंय असं नाही वाटत आहे का? दुसऱ्याला चांगलं वाटेल ते नव्हे तर आपल्याला स्वतःला आवडेल, रुचेल आणि सगळ्यात महत्त्वाचं सोयीचं असेल ते लिहायला हवं, नाही का?